आमदारांसाठी खरेदी होणार 82 लाखांच्या बॅगा। अर्थसंकल्प सादर झाल्यावर प्रकाशनं वितरित करण्यासाठी बॅग खरेदी। 82 लाखांच्या बॅग खरेदी प्रस्तावाला शुक्रवारी मान्यता। अर्थसंकल्प पेन ड्राईव्हमध्ये दिला जात असतानाही बॅगा खरेदी कशासाठी असा प्रश्न। परभणीतून निघालेल्या आंबेडकरी अनुयायांच्या लॉंग मार्चचा दुसरा दिवस। न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी तसंच विजय वाकडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणी ते मुंबई लॉंग मार्च। रायगड जिल्हा सहकारी बँक परीक्षेचा पेपर फुटला। पेपर फोडणाऱ्याला नवी मुंबई पोलिसांकडून अटक। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपाच्या नूतनीकरणाचं काम तातडीनं सुरू करा। जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या सूचना। मनकर्णिका कुंड आणि नगारखान्याचे देखील नूतनीकरण होणार। नोंदणी आणि मुद्रांक विभागातील उपनिबंधक अधिकारी आणि कर्मचारी संघटनेचं अधिवेशन संपन्न। राज्यस्तरीय तिसऱ्या अधिवेशनाचं पनवेलच्या विरूपाक्ष सभागृहामध्ये आयोजन। भिवंडीमध्ये परराज्यातून अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर मोठी कारवाई। 3.25 लाखांचा मद्यसाठा जप्त। वाहनचालक सलीम साकडभाईला घेतलं ताब्यात। 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख। शिक्षक आणि शिक्षण संघटनांकडून बोर्डाच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त। देशाला हादरवणाऱ्या कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरणाचा निकाल। सियालदह कोर्टाकडून आरोपी संजय रॉय दोषी। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा। रोहित शर्मा कर्णधार, शुभमन गिल उपकर्णधार, मोहम्मद शमीचंही संघात पुनरागमन। बुमराचा संघामध्ये समावेश, पण निवड समिती ठेवणार फिटनेसवर लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।